नमस्कार, मी सचिन भोगन, टॅक्स कन्सल्टंट. बऱ्याच लोकांचे मला फोन्स येतात आहेत की त्यांनी खूप महिने झाले आहेत पण रिटर्न फाईल केलं आणि रिफंड्स आले नाही आहेत. असं खूप लोकांबद्दल झालं आहे आणि ते जुलैपासून रिफंड पेंडिंग आहेत. तर ह्यावेळी काय झालं, ह्यावेळी सगळ्या गोष्टी लेट झाल्या. ड्यू डेट 31 जुलै होती, ती 15 सप्टेंबर झाली. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट स्वतः तयार नव्हतं इन्कम टॅक्ससाठी. त्यांचे अपडेट्स हे इंडिव्हिज्युअल रिटर्न फायलिंगसाठी हे जुलैच्या महिन्याला यायला स्टार्ट झाले. त्यामुळे त्यांनी रिटर्न लेट्स केले. त्यामुळे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवरती खूप साईडवरती प्रेशर्स होतं. त्यामुळे सगळं डिले झाले. आणि सेकंड वन थिंग काय झालं आहे, सगळं AIने ॲटोमॅटिकली होतं आहे. त्यामुळे काही बऱ्याचशा लोकांचे रिफंड राहून जातात आणि एकदा रिफंड राहिले काय ते खूप वेळ अडकतात. ज्यावेळी हे सगळे रिटर्न्स वगैरे सगळं आता इन्कम टॅक्स इंडिव्हिज्युअल रिटर्न्स संपले आहेत. त्यानंतर 30 सप्टेंबरला ऑडिट रिटर्न्स आहेत. ते ड्यू डेट्स वगैरे कंप्लीट झाल्यानंतर इन्कम टॅक्स सर्व्हर ज्यावेळी AI प्रॉपरली स्टार्ट होईल त्यावेळी त्यांचे रिफंड एक्सेप्ट. कारण एकदा रिफंड अडकला आहे तर AIने तो परत येत नाही आहे. म्हणून खूप काही कसं आहे ना, कारण एक सिच्युएशन मी बघितली आहे. रिफंड ज्या तारीखला रिफंड इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून निघाला आहे त्याच्या 2-3 दिवस आधीचे जे रिफंड्स क्लेम झालेले कमी अमाऊंटचे ते रिफंड्स आले आहेत. पण त्याच्या आधी ज्यांनी रिटर्न फाईल केले ते राहून गेले आहेत. त्यामुळे काही पॅनिक व्हायची सिच्युएशन नाही. ज्यांचे आले आहेत ते फक्त लकी आहेत, बाकी काय नाही. तुमचं बॅड लक नाही आहे. कारण सगळ्यांचे रिफंड्स लेट होणारच. कारण 31 जुलैची 15 सप्टेंबर झाला, 45 डेट्स डिले झाले, म्हणजे सगळ्या गोष्टी डिले होणार आहे. आता टॅक्स ऑडिटसाठी पण आम्ही एक्सपेक्ट करतो काय ते टाईम वाढवणार आहे. त्यामुळे त्याचा प्रेशर पण इन्कम टॅक्सवरती असणार आहे. त्यामुळे तुमचे कारण AIने ॲटोमॅटिकली सगळं व्हेरीफाय होतं. आणि हे आता तुम्हाला एक डेटा देतो. 19 सप्टेंबरला 7,55,82,834 रिटर्न फाईल झाले आहेत. त्यापैकी व्हेरीफाय रिटर्न 6,72,91,408 आहेत. आणि त्यामधले प्रोसेस झालेले फक्त 4,67,37,648 आहेत. म्हणजे 2,05,00,000 म्हणजे जवळजवळ 30% रिटर्न हे प्रोसेस झाले नाही आहेत. ते मोस्टली जास्तीत जास्त टक्के रिफंडवालेच आहेत, बाकी कोण नाही. कारण जे 4,67,00,000चे रिटर्न प्रोसेस झाले आहेत त्यामध्ये मोस्टली हे रिटर्न्स आपले नील रिटर्न्स आणि ज्यांनी पे लेटर करून रिटर्न फाईल केलेला, म्हणजे आता आम्ही रिटर्न फाईल करतो आणि जो टॅक्स असेल तो आम्ही काही दिवसात थोड्या वेळाने भरणार, ते लक्की. कारण इन्कम टॅक्स सर्व्हरला हे माहिती आहे पेमेंट घ्यायचं. त्यामुळे डिमांड नोटिसा फटाफट निघाल्या आहेत आणि त्यांचे रिटर्न्स प्रोसेस झाल्यात. रिफंड फक्त स्टॉप झाले आहेत आणि रिफंड त्यांचे स्टॉप झाले आहेत ज्यांचे हाय व्हॅल्यू आहेत. आणि त्यांनी ज्या दिवशी रिफंड रेस झाले इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधनं त्या लॉटमध्ये ते निघाले नाहीत. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सर्वांचे रिफंड्स येणार आहेत. थोडा टाईम लागेल, पॅनिक व्हायची सिच्युएशन नाही. कारण लोक कन्फ्यूज झाले आहेत. कारण लोकांनी जुलैमध्ये रिटर्न फाईल केलं आणि रिफंड्स आले नाही आहेत. आणि लोकांचे 12 सप्टेंबरला 14 सप्टेंबरला रिटर्न फाईल करून नेक्स्ट डे किंवा सेम डे आले आहेत. ही सिच्युएशन पहिल्यांदाच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये असं झालं आहे. इन्कम टॅक्स पोर्टलवरती का अर्ध्या तासामध्ये रिफंड आले आहेत. कारण ज्या दिवशी रिफंड निघत होते इन्कम टॅक्स साईडवरून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधनं स्पेसिफिक अमाऊंट, त्यावेळी ज्यांनी रिटर्न फाईल केले त्यांचे जर लो व्हॅल्यू रिफंड असेल तर ते नक्की झाले आहेत. त्यामुळे कोणीही पॅनिक व्हायची सिच्युएशन नाही आहे. ज्यांचे रिटर्न प्रॉपरली आहेत, काही असेल त्यांना रिफंड येतील. आणि एक जे प्रोसेस झालेले रिफंड आहेत त्यामध्ये बरेचसे ना शॉर्ट रिफंड आले आहेत. कारण बरेचशी लोक काय करतात, रिटर्न फाईल करून मोकळे होतात मागच्या वेळी आणि त्याच्यानंतर ते टॅक्स भरत नाही किंवा टॅक्स भरलेले असतात ते इंटिमेट कळत नाही. त्यामुळे करंट रिफंडला ते ॲडजस्ट होतात आणि शॉर्ट पेमेंट येतात. कारण माझी एक केस आजच मी त्यांच्याशी बोललो
त्यांचं असेसमेंट इयर 24/26चं रिफंड होतं, ते प्रोसेस झालं लकीली. त्यांचे काही रिफंड आलेलं एक्स अमाऊंट होतं, मायनस समथिंग अमाऊंट 10,000 रुपीज त्यांचे एक्स अमाऊंटमधनं मायनस रिफंड आलं. तर त्यांना एक डिमांड नोटीस आली आहे. ते डिमांड नोटीस आल्याच्यानंतर मला पण माहिती पडलं, कारण त्यावेळी ते माझ्याकडे कळत नव्हते. त्यांनी असेसमेंट इयर 22-23ला असेसमेंट इयर 23-20ला पिलेटेड म्हणून रिटर्न फाईल केलेलं आणि बिलेटेड पेमेंट करून त्यांनी पेमेंट केलं पण 2 दिवसांनी. पण त्याची इंटिमेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला केलं नसल्यामुळे त्यांना डिमांड रेज झाली आणि ती नंतर त्याचा प्रॉपर फॉलोअप झाल्या नसल्यामुळे ती तशीच राहिली. आणि आता ज्यावेळी न्यू रिफंड रेज झालं इन्कम टॅक्स, तर AIनी ॲटोमॅटिकली ते ॲडजस्ट केलं आणि त्यांचं शॉर्ट पेमेंट आलं आहे. तर तुम्ही सर्वांनी हे पण काळजी घ्या का तुमच्या आधीचे काही ड्यूज बाकी आहेत का आपल्या कन्सल्टंटला, आणि ते आधी क्लिअर करा. आणि जर बाकी आहेत, पे केलेले आहेत, तर त्याची इंटिमेशन केलेली आहे की नाही, कारण ह्यामुळे आपले करंट रिफंडवरती परिणाम होऊ शकतो. आणि रिफंड येणार आहेत, काही काळजी करू नका. त्याला टाईम लागेल, कारण आता जो पिरियड चालू आहे तो थोडासा कमी प्रेशरवाला आहे. पण 30 तारीखला टॅक्स ऑडिटची ड्यू डेट आहे, त्यामुळे परत इन्कम टॅक्सच्या सर्व्हरवरती लोड येणार. त्यामुळे रिफंडचं थोडंफार मागे पुढे होऊ शकतो. पण आय होप का आता मेजर जो रिटर्न फायलिंग असते ही इंडिव्हिज्युअलचीच असते आणि ते फाईल झाल्यामुळे इन्कम टॅक्सवरती एवढं काम नसेल, कारण ऑडिटेड रिटर्न हे जास्ती नसणार, करोडो तर नसणारच हे. त्यामुळे ते जास्त प्रेशर येणार नाही आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट रिफंड काढेल असं वाटेल. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या आणि रिफंडचं चिंता करू नका. फक्त एक आहे, जर तुम्हाला काही मेल मेसेज वगैरे आले तर तुम्ही तुमच्या कन्सल्टन्सी कॉन्टॅक्ट करा. बाकी काही नाही, रिफंड हा येईल, त्याचा फॉलोअप ते करतीलच. थँक्यू.